रुग्णवाहिका उपचाराअभावी अर्भकाचा गर्भातच मृत्यू झालेला आहे। पालघरच्या अतिदुर्गम मोखाडा तालुक्यातील ही घटना आहे। मृत अर्भक पिशवीत घेऊन 80 किलोमीटर एसटीनं प्रवास करावा लागलाय। नाशिक ते मोखाडा एसटीनं हा प्रवास करावा लागला होता। राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडालेले आहेत। मोखाड्यात एका गर्भवतीला वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यानं खासगी वाहनानं खोडाळा आरोग्य केंद्र गाठावं लागलं, पण डॉक्टरांनी 3 तासांनंतर इथं उपचार शक्य नसल्याचं सांगून पुढील ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितलं। मात्र रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्यानं 2 तास रखडावं लागलं आणि या दरम्यान अर्भकाचा गर्भामध्येच मृत्यू झालाय। आणि यानंतर मातेवर जवळच्या नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। असंवेदनशीलतेचा कळस म्हणजे नाशिक जिल्हा रुग्णालयातूनही पुन्हा मृत अर्भकासाठी रुग्णवाहिका मिळालीच नाही। त्यातच कुटुंबाकडे खासगी वाहनासाठी पैसे नसल्यानं त्या गर्भवतीच्या पतीनं मृत अर्भक पिशवीत टाकून 80 किलोमीटरचा प्रवास एसटीनं करून मोखाड्यातील आपलं गाव गाठलं आणि त्या ठिकाणी अंत्यविधी केले। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील आपल्यासोबत आहेत। हर्षद, आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडालेले आहेत आणि हेच वास्तव आता या बातमीमधून दिसतंय। अर्भकाचा मृत्यू झालेला आहे, रुग्णवाहिका मिळालेली नाही, योग्य आरोग्य व्यवस्थेकडून किंवा आरोग्य नीट उपचार मिळाले नाहीत आणि या अभावी या अर्भकाचा मृत्यू झालेला आहे। नक्कीच हृदयद्रावक अशी घटना आहे। मोखाडा हा जो दुर्गम भाग आहे, या भागामध्ये नेहमीच आरोग्याची बोजवारा उडाल्याची चित्र पाहायला मिळते। त्याच्यातच हे वास्तव पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। खोडाळा भागापासून जोगलेवाडी एक छोटंसं गाव आहे। ह्या गावामध्ये जी गर्भवती आहे अविता कुवर, हिला जेव्हा हिच्या पोटात प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या आणि त्यानंतर तिला खोडाळा आरोग्य केंद्रात नेण्यात आलं। तिथे नेताना रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही, खासगी वाहन नेण्यात आलं, तिथे तिच्यावर उपचार झाले नाही, तिला पुढे पाठवण्यात आलं आणि हा सगळा जो प्रवास होता तो रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्या झाल्यानं आणि त्याच्यातच तिच्या ज्या अर्भकाचा पोटाचा मृत्यू झाला आणि नंतर हे मृत अर्भक पुन्हा नाशिकवरून आपल्या मूळ गावी जवळपास 80 ते 90 किलोमीटर आणण्यासाठी सुद्धा रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही। तेव्हा ते अक्षरशः त्या अर्भकाला पिशवीत टाकून त्या वडिलांनी आपल्या गावी आणले, त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले। खरोखरच एक जर आपण प्रगतीशील महाराष्ट्राचा विचार केला तर ही घटना खूपच दुर्दैवी आहे। रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्यानं हा सर्व जो आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा आहे हा पुन्हा एकदा उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच हर्षद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।